नमस्कार विद्यार्थ्यांनो. बी ए भाग 1, बी ए भाग 2, सत्र 3 या वर्गामध्ये उपस्थित आजच्या या ऑनलाईन लेक्चरसाठी जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर अण्णा वैद्य यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेमिस्टर 3चं हे जे सत्र आहे, या सत्राअंतर्गत मराठी साहित्य, मराठी वाङ्मय या विषयाच्या अनुषंगाने आज आपण हे पहिलं लेक्चर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आपण बघूया. या सत्र 3साठी मराठी वाङ्मय या विषयाअंतर्गत 2 पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. निवडक मराठी कथा, संत तुकारामाचे निवडक अभंग. लक्षात आलं? निवडक मराठी कथा या पुस्तकामध्ये एकूण 10 कथा अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. निवडक तुकारामाचे अभंग या पुस्तकामध्ये 50 वेगवेगळे तुकारामाचे अभंग समाविष्ट आहेत. जसं सेमिस्टर 1मध्ये तहान कादंबरी आणि 21 कविता आपण अभ्यासल्या. सेमिस्टर 2मध्ये आई रिटायर्ड होते हे नाटक आणि उर्वरित 21 कविता आपण अभ्यासल्या. म्हणजे आपण याआधी कादंबरी हा वाङ्मय प्रकार व कविता हा वाङ्मय प्रकार समजून घेतला, त्याचा परिचय करून घेतला. आज मात्र आपण या सत्र 3साठी कथा या वाङ्मय प्रकाराचा परिचय करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि कथा काय असते हे समजून घ्यायचं आहे. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण थोडंसं त्या अंगाने विचार करूया. आपल्याला हे माहीत आहे की खूप लहानपणी आपण जेव्हा छोटे असतो तेव्हा आपल्याला आपल्या आजोबाने, आपल्या आजीने एखाद दुसरी कथा सांगितली असते आणि ती कथा मोठी मनोरंजनात्मक असते आणि आपल्याला खूप अशा पद्धतीनं ती कथा आपल्याला अद्भुत अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या त्या विश्वास घेऊन जाते. मुळामध्ये ज्याला आपण कथा म्हणतो त्याचं संक्षिप्त रूपात जरा व्याख्या करायची झाल्यास आपल्याला असं म्हणता येईल की जिचा कुठून तरी सुरुवात होता, जिचा कुठून तरी आरंभबिंदू असतो, कुठंतरी एक मध्यांतर येते आणि कुठंतरी ते संपते, अशी गोष्ट म्हणजे कथा. कशी व्याख्या करता येईल? जिला सुरुवात आहे, कुठंतरी एक मध्यांतर असतो आणि कुठल्या तरी एका टोकावर जी नेऊन थांबते, अशी ट्रँगलात्मक रचना, त्रिगुणात्मक रचना म्हणजे कथा, गोष्ट म्हणजे कथा. जिला कुठून तरी सुरुवात होते, कुठंतरी तिला मध्यांतर येतो, कुठंतरी ती संपते. आता हे कोणाच्या बाबतीत घडते? आपण सिनेमा पाहायला जातो 3 तासाचा, तेव्हा तिथंसुद्धा असंच काहीतरी असते. सिनेमा सुरू होतो 12 वाजता, 1-1.5 वाजताच्या आसपास, 1.5 घंट्यानंतर तो सिनेमा इंटरवलपर्यंत पोचतो आणि 10 मिनिटाच्या ब्रेकनंतर परत आपण त्या सिनेमात बसतो आणि 3 वाजता तो सिनेमा संपतो. म्हणजे कुठून तरी ती कथा सुरू होते, कुठल्या तरी एका मध्यबिंदूवर ती कथा येऊन थांबते आणि परत त्या मध्यबिंदूपासून परत ती कथा शेवटाला जाते. म्हणजेच काय? अंत्य, मध्य आणि स्टार्ट, सुरुवात, मध्यांतर व अंत असे कंगोरे ज्या गोष्टीला असतात ती गोष्ट म्हणजे कथा. कोणती सिनेमाची गोष्ट ही कथाच असते एक प्रकारची. आणि आता आपण त्या वाङ्मयाच्या अर्थाने कथेचा हा जो प्रकार आहे, वाङ्मयाचा हा जो प्रकार आहे कथा म्हणून, या एकूण पुस्तकात समाविष्ट 10ही कथांमध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं कुठून तरी कथा सुरुवात झालेली दिसते, कुठल्या तरी बिंदूवर ती कथा मध्यांतराला आलेली असते आणि कुठल्या तरी एका बिंदूवर ती कथा संपते. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कथा ही सुरुवात कुठून तरी होते, कुठंतरी तिला मध्यांतर असतो, कुठंतरी ती संपते. इथं आपण फळ्यावर लिहिलेलं आहे की कथेला किमान काही घटक लागतात. जसं कोणतीही वस्तू बनवताना काही पार्ट मिळून ती वस्तू बनते. उदाहरणार्थ हा पेन आहे, यामध्ये एक रिफिल आहे, एक टोकर आहे, मधला भाग आहे आणि त्याचा इकडला भाग आहे. म्हणजे संपूर्ण पेन हा वेगवेगळ्या घटकांनी बनलेला आहे. ही चाबी आहे समजा, तर या चाबीमध्ये तुम्हाला दिसतात 3 वेगवेगळे पार्ट आहे. हे डस्टर असेल समजा, तर याचेसुद्धा 2 वेगवेगळे पार्ट मिळून हे डस्टर बनले. कोणतीही गोष्ट, कोणत्याही गोष्टीची निर्मिती ही वेगवेगळ्या घटकाच्या आधारे होत असते. तर कथेलासुद्धा असे काही घटक आहेत.
आपण लिहिलेलं आहे की कथानक हे या कथेचं मूळ असं म्हणूया गाभा असतो, मूळ त्याचा बेस असतो. कथानक हे या कथेचं अनिवार्य असते. कथानक म्हणजे काय? कथानक म्हणजे कथावस्तू, गोष्ट. गोष्ट असेल तरच ती कथा होईल. एक माणूस लागेल, त्या माणसाच्या जगण्याच्या हालचाली लागेल, त्या माणसाचे सोबती असतील, त्या माणसावर येणारे संकट असतील, त्या माणसाचे नातेवाईक, त्याचा संघर्ष वगैरे वगैरे वगैरे. कथानक म्हणजे काय? गोष्ट. कथेत गोष्ट लागते कुठली तरी. कथा प्राण्यांबाबतीत लिहिता येते. कथा कुठलंही मनुष्यात्मक कॅरेक्टर न घेता सुद्धा लिहिता येते. अशी कथा असते. म्हणजे कथानकाला पर्यायी शब्द गोष्ट अशी आहे, तर गोष्ट लागते. कथेचा अनिवार्य घटक, कथेचा इम्पॉर्टन्ट ज्यातून सिद्ध होते असं कथानक महत्त्वाचं असतं. आणि कथानक हा कथेचा बेस असतो. म्हणून अविभाज्य असा भाग म्हणून कथेचा कथानकाकडं पाहिलं जातं. कथेत एक गोष्ट इन्व्हॉल्व असते, तो ती गोष्ट म्हणजे ते कथानक त्या कथेचा बेस असते. ती गोष्ट नसेल तर ती कथानक राहणार नाही. आणि मग कथानकच राहणार नाही तर त्या कथेला काही व्हॅल्यू येणार नाही. म्हणजेच काय? कोणत्याही कथेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार असतो. ती गोष्ट म्हणजेच काय? कथानक. आता ही जी आपण पहिली कथा बघणार आहोत, समजा माझ्या बापाची पेंड नावाची कथा आहे, मिरासदार साहेबांची. दमा मिरासदार हे सुप्रसिद्ध कथाकार आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. तर दमा मिरासदारांची ही जी कथा आहे, माझ्या बापाची पेंड, या कथेत एक कथानक आहे. एक मुलगा आहे, त्याच्या बाबतीत घडलेला तो प्रसंग आहे एका दिवसाचा. आता त्याच्या बाबतीत जो घडलेला प्रसंग आहे ते सगळं म्हणजे कथानक. लक्षात आलं? कथा आणखी एका गोष्टीशिवाय घडू शकत नाही. ते म्हणजे त्यातले कॅरेक्टर ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला पात्रे म्हणतात. ज्यांची नावे कथेत येतात ती नावे म्हणजे त्या कथेचं पात्र. सिनेमा पाहायला आपण जातो तर आपण पहिले हे ठरवतो की आजचा जो हिरो आहे अक्षय कुमार असेल. समजा अक्षय कुमार जर त्या सिनेमात असेल तर अक्षय कुमार हे नाव त्या सिनेमात त्याला नसतं. तो काहीतरी संतोष असतो, तो काहीतरी वगैरे वगैरे, कुठलं तरी एका नावानं त्याला त्या सिनेमात हाका मारलं जातं, त्याचं ते नाव असते. अक्षय कुमार नावानं त्याची ओळख नसते तिथे. तो भूमिका करतो, संतोष नावाच्या व्यक्तीची तो भूमिका करत असतो अक्षय कुमार. अक्षय कुमार त्याच्यात असतो म्हणून आपण तो सिनेमा पाहायला जातो. तर तो संतोष नावाचं कॅरेक्टर त्याला रंगवायचं असते. ठीक आहे. तर संतोष हे त्या सिनेमातलं कॅरेक्टर. माझ्या बापाची पेंट या कथेचं कॅरेक्टर म्हणजे तो धायगुडे नावाचा विद्यार्थी. धायगुडे हे त्याचं अळनाव आहे आणि तो विद्यार्थी असतो शाळेच्या जीवनामधला. तो त्या कथेचा नायक आहे. आता नायक आहे, एकट्या नायकावर कथा नसते मित्रांनो. जसं सिनेमा पाहायला जातो आपण तर एकटाच नायक असतो का? नाही. सहनायक असतात, नायिका असते, खलनायक असतात, अन्य माणसं असतात, अन्य कॅरेक्टर असते, काही विनोदी कॅरेक्टरसुद्धा कथाकार त्यात घुसवतो. डान्स करताना ते हिरोईन नाचताना, हिरो नाचताना 50 माणसं याच्या बाजून असतात, 50 पोरी तिच्या बाजून असतात. हे सगळे काय कॅरेक्टर्स आहेत त्यातले. ते भलाही बोलत नसतील आपल्याशी पण ते दिसतात आपल्याला. कथेमध्ये असे वेगवेगळे पात्र असतात. आपल्याला फक्त एवढंच बघायचं असतं की मेन कॅरेक्टर कोणाचं आहे, मुख्य पात्र कोणतं आहे. जसं महाभारत असेल तर 5 पांडव हे मुख्य पात्र आहे व कृष्ण त्यांच्यासोबत आहे. कौरव हे खलनायकाच्या भूमिकेत आहे. रामायण असेल, राम लक्ष्मण हे मुख्य पात्र आहे आणि बाकीचे बिभीषण असेल, रावण असेल, इतर पात्रे हे दुय्यम आहे. तर कोणत्याही कथेमध्ये पात्र लागतात आणि या पात्रांचे प्रकार असतात. मेन पात्र असते, मेजर कॅरेक्टर, बाकीचे दुय्यम असतात. कथेत पात्र आवश्यक असते. तिसरं आहे निवेदन. आता ह्या ज्या कथा तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या आहे, ह्या कथा सांगतो कोणीतरी, तो सांगणारा आपल्याला दिसत नाही. कथा सांगणारा लेखक आहे तो इथं दिसत नाही. तो पेन घेतो. धायगुडे या शालेय विद्यार्थ्याची कशी फजिती झाली हे सांगण्यासाठी त्यानं जे सांगितलं आहे, जे लिहिलं आहे, ते लिहिलेलं म्हणजे निवेदन. ते लिहिलेलं म्हणजे काय? निवेदन आहे. तो सांगणे. निवेदनचा सोप्यात सोपा अर्थ काय मित्रांनो? सांगणे. तो कोणतरी कथा सांगतो आपल्याला. ते सांगणे म्हणजे काय? कथन करणे.
जसा एखादा गावातला माणूस असतो तो खूप सांगतो की काल मी शेतात गेलो होतो आणि मग काय विचारतो गड्या, डायरेक्ट माझ्यासमोर चित्ता उभा राहिला आणि त्यानं माझ्यावर झेप घेतली. मग मी काही असा तसा थोडी आहे, माझ्यापाशी एक काडी होती, मी ती काडी उगारली. जशी मी काडी उगारली तसाच तो बिबट्या मागं सरला 2 फूट आणि परत तो माझ्याकडे चालून आला. तेव्हा मी डाव्या हातचा विळा काढला आणि मग मी त्याच्या मागं धावलो. हे जे तू सांगतोय हे त्याचं सांगणं म्हणजे कथन करणे. शुद्ध भाषेमध्ये, साहित्यिक भाषेमध्ये त्याला निवेदन म्हणतात. सांगणे. टी व्हीवरची बातमी देणारी जी बाई असते ती सांगते आपल्याला. काल नरेंद्र मोदी यांनी अशा पद्धतीने एका नवीन याचं उद्घाटन केलं. सांगणे म्हणजे कथन करणे, कथन करणे म्हणजे निवेदन. कथा कोणीतरी आपल्याला सांगतो, तो दिसत नाही सांगणारा, तो लेखक असतो. तर ती सांगितली जाते पात्राच्या माध्यमातून. पात्रे येतात, बोलतात आणि एक गोष्ट एका टोकाहून दुसऱ्या टोकावर घेऊन जातात. संवादसुद्धा कथेत असतात. आता वातावरण, कथा लेखक जो असतो त्याला जे सांगावयाचं असते ते सांगण्यासाठी तो पात्रांचा आधार घेतो, सोबतच वातावरण निर्मिती करतो. म्हणजे गंभीर प्रसंग जर कथेत असेल तर तो अशा पद्धतीच्या शब्दरचना आपल्यासमोर ठेवतो की खरोखर वाचकाला असं वाटतं की बरोबर आहे, एकदम सिरियस असं वातावरण आहे. तो निर्माण करतो निवेदनाच्या माध्यमातून, एक वातावरण तयार करतो शब्दांच्या माध्यमातून. त्या वातावरणाच्या, त्या शब्दपूर्ण अशा, भावपूर्ण अशा शब्दरचनेतून वाचकसुद्धा गुंग होऊन जातो. त्याला म्हणतात वातावरण. आणि एक पुढचा घटक असतो कथेचा की कथा जी वर्णन करणारा लेखक असतो त्याची भाषेवर खूप त्याचं प्रभुत्व असते. भाषेला अशा पद्धतीनं तो वाकवतो. जसा तो लोहार एखाद्या लोखंडाला आकार देतो तसा हा लेखक, कथालेखक, भाषा त्याची अशी खेळण्यासारखी तो वापरतो. सुंदर 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 वाक्य तो आपल्यासमोर ठेवतो आणि आपल्याला माझ्या बापाची पेंड नावाची ही विनोदी कथा बघताना जणू काही हे आपल्या घरासमोरच घडले आहे, आपल्याच घराच्या अवतालभोवताल हे घडते आहे, अशा पद्धतीनं भाससुद्धा आपल्याला होतो. त्याचं जे श्रेय आहे, उत्तम कथा निवेदन करण्याचं जे श्रेय आहे ते श्रेय त्या लेखकाच्या प्रतिभाशक्तीकडे जाते. आणि त्याचं जी वर्णन करण्याची पद्धत आहे ती वर्णन करण्याची पद्धत त्याची भाषावर असलेली कमांड या आधारे त्याला ते प्राप्त झालेले असते आणि तो ते मिळवतो. आणि हे या कथेतले जे पात्र असतात मित्रांनो ते आपसात बोलतात, त्याला म्हणतात संवाद. हा सुद्धा एक भाषेचाच भाग आहे की कथेमध्ये संवाद असतात, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो. लक्षात आला आता? एकदम सोपा सुटसुटीत भाग आहे. कथा म्हणजे काय, ज्याला सुरुवात असते, मध्य असतो आणि अंतिम बिंदूवर जी जाऊन थांबते अशी गोष्ट म्हणजे कथा. कथेचे घटक जर कोणी विचारले तर कथानक हे कथेचं मेजर घटक आहे. दुसरं पात्रे असतात, तिसरं निवेदन असतं. या कथेमध्ये कोणतरी कथा सांगतो, एक वातावरण निर्मिती करतो लेखक आणि संवादाच्या आधारे कथा पुढं सरकते. निवेदन व संवादातून कथा पुढं सरकत जाते. हे झालं कथेच्या संदर्भातलं ढोबळमानानं आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीचं विवेचन. तुम्हाला मार्केटमध्ये हे पुस्तक मिळेल. ज्यांना पुस्तकाची गरज आहे त्यांनी महाविद्यालयात येऊन मला भेटावं. आपल्याकडे काही पुस्तकाच्या प्रती आहेत त्या तुम्हाला देता येईल. निवळक मराठी कथा सेमिस्टर 3 मराठी वाङ्मय या निवळक मराठी कथेमध्ये आपण बघूया की आता आपल्याला या पुस्तकातली पहिली कथा माझ्या बापाची पेंड सुरू करायची आहे. आणि या कथेचे लेखक आहेत द मा मिरासदार. कोरोनाच्या कालखंडामध्ये मागच्या 6 महिन्याच्या आधी हा लेखक या जगातून निघून गेला. सिनियर 90 वर्षाचा हा द मा मिरासदार पुणे आणि तिकडे सांगली सोलापूर पट्ट्यात त्याचं सगळं ते कार्यक्षेत्र आहे. जबरदस्त विनोदी कथाकार म्हणून तो पॉप्युलर होता. 12व्या वर्गात मला वाटतं भूताचा जन्म, काहीतरी 9व्या वर्गात की 12व्या वर्गात तुम्हाला ही कथा होती. भूताचा जन्म आणि भीमूचा कोंबडा हे पॉप्युलर असे कथा त्याच्या याआधी ऑडिओ व्हिडिओ त्याचे झालेले आहे. भूताचा जन्म हे व्हिडिओ रूपांतर झाला आहे, आपल्याला यूट्यूबवर ते मिळतं, उपलब्ध आहे. भूताचा जन्म या कथेचे जे लेखक आहेत द मा मिरासदारच आहे.
दमा मिरासदार हे मोठं नाव आहे कथा क्षेत्रात. दमा मिरासदार म्हणजे काय की मागच्या 50 वर्षामध्ये मराठी भाषेत कथा सांगणारा, कथा निवेदक म्हणून कथा लिहिणारा जबरदस्त कथासंग्रह या लेखकाचे प्रसिद्ध झालेले आहे. आणि विनोदी अंगाने कथा लिहिणारा हा लेखक आहे. आपली आजची ही जी कथा आहे मित्रांनो, ही सुद्धा विनोदाच्या अंगानं खुलत जाणारी कथा आहे. कथेत विनोद आहे, आपल्याला हसायला येतं. आता तुम्ही म्हणाल की हसणे हे काय उद्दिष्ट आहे का वाङ्मयाचं, तर आपल्याला असं म्हणतात की मनोरंजन. माणसाचं मन दिवसभर शेतात काम करून थकतं. एखादा माणूस ऑफिसमध्ये दिवसभर आपलं काम करतो आणि तो थकून जातो. त्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर थोडंसं हलकं फुलकं त्याच्यासमोर जर ठेवलं तर तो थकवा विसरेल. आणि म्हणून वाङ्मयाचं हेही एक उद्दिष्ट राहिलेलं आहे की माणसाचा थकवा दूर करण्यासाठी, त्याला त्याच्या मनांना प्रफुल्लित करण्यासाठीचं काहीतरी त्याला देणे. तर विनोद हा असा असतो की तो माणसाला हसवतो, तो त्याचे श्रम विसरायला लावतो. म्हणून विनोदी कथा हा कथेतला एक उपभाग आपल्याला म्हणता येईल. खूप सिरियस कथासुद्धा असतात की एकदम आपल्याला रडायला येतं. तहान नावाची जी कादंबरी आहे त्यातली जी कथा आहे, ही कथा वाचून आपण गंभीर होतो. परंतु दमा मिरासदारची माझ्या बापाची पेंड नावाची कथा वाचून आपल्याला हसायला येतं. तर थोडक्यात काय, तर दमा मिरासदार यांची माझ्या बापाची पेंड ही कथा विनोदी कथा आहे. एवढंच फक्त तुम्हाला आजच्या याच्यात लक्षात ठेवायचं आहे. आता माझ्या बापाची पेंड ही कथा साधी सोपी सरळ कथा आहे. एका शाळेतल्या पोराचं एका दिवसचं घडलेलं वर्णन आहे. की काही फार त्याला असं कठीण असं काही नाही त्याच्यात, सोपी सोपी कथा आहे. आणि आपल्याला असं लक्षात येते की एका साध्या चुकीमुळे कशा पद्धतीनं वेगवेगळे प्रसंग निर्माण होत जातात आणि त्या प्रसंगातून कसा विनोद होत जातो आणि ही विनोद कसल्या पद्धतीनं आपल्याला तो हा लेखक आपल्यासमोर ठेवतो शब्दाच्या माध्यमातून, हे आपल्याला बघायचं आहे. आणि दमा मिरासदारांच्या कथानकामध्ये किंवा कथेमध्ये जी पात्रे असतात ती ग्रामीण भागातली पात्रे असतात. हा लेखकच मुळामध्ये ग्रामीण भागात जन्माला आलेला आहे आणि त्यांना सगळं जग, खेड्यापाड्यातलं जग आपल्या विनोदाच्या माध्यमातून कथेच्या साह्याने ते समोर आणलेलं आहे. ग्रामीण कथाकार, ग्रामीण विनोदी कथाकार म्हणून दमा मिरासदारांचा परिचय आपल्याला देता येईल. भाऊ कदम नावाचा अभिनय क्षेत्रातला जो चला हवा येऊ द्यामधला जो आहे कॅरेक्टर, त्याला घेऊन भूताचा जन्म नावाचं एक चांगल्या पद्धतीचं अर्ध्या तासाचं स्क्रिप्ट यूट्यूबवर आहे. आपल्याला कधी काळी वेळ भेटला तर ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मी ते टाकेल. तर ती भूताचा जन्म नावाची कथा ही दमा मिरासदार यांचीच आहे. आता आपल्याला असं लक्षात येते की हा जो कोणी लेखक आहे, या लेखकाला ग्रामीण जग तुमच्यासमोर सांगायचं असते आणि तो तशा पद्धतीनं तो मांडतो. विनोदाची त्याला झालर असते आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा एक काहीतरी संदेशसुद्धा आपल्याला देऊन जातो. फार काही आपण या कथेच्या बाह्य याच्यावर काही बोलणार नाही आणि आपण थेट आपल्याला कथेला सुरुवात करणार आहोत. तुमच्याकडे तुम्ही पुस्तक घ्यावं आणि ही कथा संपूर्ण वाचावी असं अपेक्षित आहे. माझ्या बापाची पेंड, लेखक दमा मिरासदार. माझ्या बापाची म्हणजे माझ्या वडिलाची. पेंड म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये जनावरांना कडबा हे त्याचं खाद्य असतं आणि त्या बैलांना, त्या गायींना चांगल्या प्रकारे ते धष्टपुष्ट राहावे म्हणून त्याचा तो मालक जो कोणी असतो शेतकरी, तो तेल घाणीवरून शेंगदाण्यापासून तेल वेगळं केल्यानंतर जो चोथा उरतो त्याची ढेप तयार होते. ते शेंगदाण्याची ढेप गाईसाठी तो बैलांसाठी घेऊन येतो. ती कधीकधी चांगलीसुद्धा असते, चांगली चविष्ट असते. ती जनावरासाठी असते आणि ती माणसंसुद्धा असं त्याचा चुरा खाऊ शकतो. ठीक आहे, त्याला म्हणतात पेंड, ढेप. आपल्या भाषेत आपण ढेप म्हणूया. ठीक आहे, माझ्या बापानं आणलेली ती ढेप असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. दमा मिरासदार. कोंबडी आरवायची थांबली होती. कथानकाला सुरुवात होते आणि सुंदर पद्धतीनं कथा निवेदन करणारा दमा मिरासदार आपल्याशी थेट असा बोलतो की कोंबडी आरवायला थांबली होती, थंडीने खुडूक होऊन बसलेली बाहेर येत होती आणि आता दाणे टिप्पत उकिरड्यावर तुरू हिंडत होती. दिवस थोडासा वर आला होता. शाळेला गजर लांबून ऐकू येत होता. गजर म्हणजे पहिली घंटा, म्हणजे शाळा सुरू व्हायला आता अगदी थोडा वेळ होता. सकाळचं वर्णन आहे. कोंबडे गावातले उठलेले आहे. शाळेतली सकाळची शनिवार असेल कदाचित, घंटा वाजली आहे की पोरांनी आता शाळेमध्ये यावं.
अशा पद्धतीची बेलसुद्धा झालेली आहे. सकाळचं वर्णन आहे. आई घरात चुलीपाशी बसली होती आणि काटवटात पीठ घेऊन मळत होती. आपल्याकडे कोपर आहे. कथेचं वर्णन हे पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली सोलापूर पट्ट्यातलं वर्णन आहे. त्यामुळे अनेक शब्द हे आपल्या अपरिचयाचे नाही आहे. काटवटात म्हणजे आपण कोपर म्हणतो त्याला. कोपरात आपली आई आपली पीठ भिजवत असते आणि लेखक जो कोणी वर्णन करतो आहे शाळेमधला हा विद्यार्थी आहे, त्याची आई सकाळीच कोपरात पीठ घेऊन आपली भाकरी थापण्याच्या गडबडीत होती. बाप चिलीम ओळत होता. परंपरागत पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बाप चिलम ओढतो आहे आणि आई बिचारी भाकऱ्या करते आहे. चिलमी खालच्या मळकीत चिंधी पुन्हा पुन्हा तो नीट करत होता. चिलमीचा विस्तू मोठा मजेशीर फुलत होता. मी दप्तरात शाळेची बुकं भरत होतो. सगळेजण कामं करतात. पाठी घालून दप्तर बांधल्यावर मी आईकडे गेलो. तिच्या भोवती नाचत म्हणालो, आय मला भूक लागल्या ग, खायला दे. पण आईने माझ्याकडे ढोंकूनसुद्धा बघितलं नाही. पीठ मळून मळून तिचे हात पांढरेफेक झाले होते. कांकणातसुद्धा पीठ मिसळले होते. तिनं हे तिचे जे बांगड्या होत्या त्यासुद्धा भरल्या होत्या पिठाने. एवढी ती पीठ मळवत होती. आपला हात तसाच वर करत ती उगारली आणि म्हणाली, उजाडला का दिस तुला? चल चालता हो, शाळेला जा, उशीर होईल. आल्यावर भाकरी खा, उठ निघ. सकाळचीच वेळ आहे आणि जा म्हणते शाळेला जा पटकन. तिकडनं आल्यावर तुला भाकरी मिळेल. आता सकाळी सकाळी काही तू भाकरी खाला? असं पद्धत नव्हती. तिला विरोध करते. मग मी तोंड वेडेवाकडे करत कपाळाला आट्या घालत हा अपमान सहन करणे अशक्य होते. सामोपचाराने काम मागत नाही. ठीक आहे तर मग आवाज धारदार केला आणि म्हणालो, हां बघ तुझा इस्तो इजवतो. आता हा खोडकर पोरगा आहे. ती बिचारी भाकरी करते चुलीवर आणि हा खोडकर पोरगा आपल्या आईला म्हणतो की तू मला भाकरी जर नेत नसेल तर मी पाणी टाकतो म्हणते या विस्तवावर. विस्त इजवतो. आई शांतपणाने म्हणाली, होतो का नाही रे बाहेर आता? का देऊ एक रपाटा? मग हा उगीच आपला दम ती कशाची उठते काम करता करता. देवरपट्टे जागीच अस्वलासारखा झुलत झुलत मी म्हणालो. मग आईने बाहेर वाकून बघितल्यासारखे केले आणि आवाजाची पट्टी वाढून ती म्हणाली, बघा हो कार्ट कसं त्रास करते ते आता तुम्हीच सांगा ह्याला. मग बा चिलीम बाजूला करून ओरडला. आईची गंमत करावी म्हणून म्हणते मी थोडासा म्हणालो, दे बरं एक रट्टा. तर तिनं थोडंसं बाहेर पाहिलं आणि माझ्या वडिलाला सांगितले की हा बघा ऐकत नाही आहे. तर बा तिकडनं काय म्हणते, का रे कडकड लावलीस सकाळच्या बारी, जातो का नाही शाळेला? का मोडूत तंगडं? बाप अत्यंत डेरड आहे. तो म्हणतो की शाळेला उगामुगा जातं का तंगडं मोडू तुझं? मग माझा बा तरकट माणूस आहे हे मला माहीत होतं म्हणते. तो म्हणेल तसं तो करायचा. आणि मग तो तंगडमोळाची भाषा जेव्हा बोलायला लागला तेव्हा मी घबरावलो. थांब म्हणते तुझे दातच पाडतो. असंही दुसरा शब्द त्याच्या बापाने त्यांना ऐकवला. तेव्हा लेखक घाबरतो आणि मग खरोखरच नरसूचे तोंड त्याने मोकळे केले. 2 महिने तुरुंगात जाऊन आला होता. आपल्या बापाची कथा त्यांना माहीत होती की आपला बा काही साधासुद्धा नाही आहे. तो मागे पुढे काही पाहत नाही. अनेकांचं त्यानं गावामध्ये अनेकांशी त्यानं वादविवाद केला होता. अनेकांना मारलं होतं आणि त्या मारण्याच्या बदल्यात त्याला जेलसुद्धा झालं होतं. 2 महिने तो तुरुंगातसुद्धा जाऊन आला होता. मी एकदम घाबरलो आणि पाठी दप्तर घेऊन दाराबाहेर पडालो. पण भुकेने काही आतडे तुटायची वेळ आली होती. रात्री लवकर झोपलो आणि जेवलोच नाही. आईने झोपेतून उठवले तर तिच्याच अंगावर खेकसलो आणि पुन्हा पांघरून घेऊन झोपलो होतो. आता भूक मोठी झकास लागली होती आणि चिंचा बोरे आवळे काहीच सकाळी खायला नव्हतं. आता काय करावे? मग दाराबाहेर पडून मी विचार करीत उभा राहिलो. मग कानात बोटे घातली आणि बाजूच्या गोठ्याकडे गेलो. आमचा बाला अलीकडे पक्कड पैसा मिळत असे. घरी निवांत बसून तो कसे काय पैसे मिळवतो की काय, ते त्याच्याजवळ पैसे कसे काय येतात, असे एवढे पैसे तो कुठनं आणतो, हे सगळं मला न कळणारं होतं. त्या पैशातून त्याने मग बाजारातनं गाय आणली होती. तेवढ्या जागेत पलीकडे तिच्यासाठी एक गोठासुद्धा त्याने तयार केला होता. पत्र्याच्या खोलीमध्ये हे सगळं होतं. हिरवा चारा घास म्हणून गाय खात उभी होती. तरारल्या पोटाची ती गाभण गाय मोठी शुभीवंत दिसत होती. पाठीमागे शेणाचा पाऊ पडला होता. चिपाडाचे तुकडे शेणात पडून खाली लोळत होते. पाण्याची डबकी तिथं दिसत होती. कोंबडी पिले कर कर. असं ते सगळं गोठ्यातलं वर्णन आहे. माझ्या बाळाकडे मला माहीत नाही म्हणते कसे काय पैसे येतात. तर एवढ्यात तर एवढा पैसा माझ्या बाळाकडे येतो आहे आणि या पैशातून माझ्या बाळानं गाय खरेदी केली होती. त्या गायीसाठी सुंदर गावात आपल्या घरामध्ये बाजूला गोठा बांधला होता. आणि मग
तिकडे काहीतरी बाजारातून माझा बा गाईसाठी शेंगदाण्याची ढेपसुद्धा आणायचा. आणि मग मला असं वाटलं म्हणते या क्षणी का मला भूकसुद्धा लागली आहे. आणि त्या गोठ्याकडून मी जेव्हा निघालो तर त्याला असं वाटतं की इथं काहीतरी घमंग असा सुगंध येतो आहे, आपण या खोलीत जाऊन पाहिलं पाहिजे. तिथनं वास सुटला होता. काय झकास वास येतो आहे, असली पेंट खायला फार गंमत येते. चला, बर्फी नाहीतर गुडसेव खाल्ल्यासारखी ती असते. पत्र्याच्या खोलीकडे जेव्हा तो जातो तेव्हा तिला कुलूप त्याला दिसतं. आता पेंट खायची आहे पण त्या खोलीला कुलूप आहे. मग आता काय करावं, आता कसं करावं, आत कसं जावं. शोधक दृष्टीने मी इकडे तिकडे पाहिले. खोलीला लागून जो उकिरडा होता त्याच्यावर खोलीला खिडकी होती, त्यातून आत घुसणे जमले असते, कारण खिडकीच्या पट्ट्या लाकडी होत्या, पावसाच्या पाण्याने कुजलेल्या होत्या, जरा ओढले की त्या काळकन मोडणाऱ्या होत्या. भिंतीवरच्या खुंटीला लोंबकळले की सहज सहज हाताला येतात. आता पाटीदप्तर बाजूला ठेवलं, खुंटीला हात बडकट ठेवून मी खिडकीपाशीची पट्टी ओढली आणि ती निघाली. पटकन असा आवाज झाला. आत जायला तेवढीच पुरेशी जागा तयार झाली. हिसक्यासारखे मी गोठ्यामध्ये झेप घेतली. हा पठ्ठा कलाकार आहे. हा पाठीमागच्या उकिरड्यावर चढला. त्या खोलीला मागणं खिडकी होती. खिडकीतून त्यानं ते पाट्या काढल्या आणि सरळ उकिरड्याहून त्या खिडकीतून तो त्या गोठ्यात घुसला. कडब्याची पेंडीवर पेंडी ठेवली होती. त्या पेंड्या त्यानं बाजूला केल्या. आणि मग बाला ऐकू न जाईल अशा पद्धतीनं हळूच तो पेंड्या काढत होता, कारण खोलीत कोणी नाही असं सगळ्यांना त्याला भासवायचं होतं. कानोसा घेत मी गप्प राहून बसलो. बाहेर कुठेतरी गडबड नाही ना. मग सगळे कसे निवांत होते. थोडा कडबा विस्कटला होता, तो मी परत व्यवस्थित लावून ठेवला. अंग झाडलं आणि पलीकडच्या शेंगदाण्याच्या पेंडीवर आषाढभूत दृष्टी टाकली. ढेप, शेंगदाण्याची ढेप त्याला दिसली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे हेच तर ती ढेप आहे. याचाच तर आपण आतापर्यंत सुगंध आपल्याला येतो आहे आणि आता हे आपण उचलली पाहिजे. पेंडीचा खुमासदार वास खोलीवर पसरला होता. वरचा तुकडा उचलून मी तो मोडायला प्रयत्न केला, पण तो मोडेना. कितीही जोराने ओढला तरी तो बारकसा तुकडा हाती यायचा. ते त्याला मोडायचं नाही, ते ढेप. त्याला वाटलं की ही ढेपच आहे. कोणालाही वाटेल की ढेप आहे ते. तो ते मोडण्याचा प्रयत्न करतो, ते मोडत नव्हतं. कुऱ्हाड जवळच होती, पण ती आवाज करणारी भानगड नको, ते धोक्याचे होते. नुसत्या हाताने काही तुकडा पडत नव्हता. शाळेची वेळ झाली होती. बाहेर येण्याची शक्यता होती. अशा स्थितीत तिथे फार वेळ लावणं शक्य नव्हते. शेवटी तो तुकडा पाडायला नाद सोडून मी सरळ पेंडीच्या ढिगाखाली हात टाकला आणि मग जेवढं मिळेल बारीक तुकडे तेवढे घेतले आणि खिशात टाकले. पॅन्टच्या मूठ भरून बाहेर काढली. काही तुकडे आणि बारीकचा चुरा हाती आला. चुरा तोंडात टाकला आणि खिशातनी काही तुकडे टाकून मी म्हणते हळूच त्याच मार्गाने बाहेर आलो. थंडी वाजत होती आणि गावातली शकोटीवर काही माणसं हात शेकत होती. आणि मग मी रस्त्याने जायला लागलो शाळेच्या दिशेने. म्हणते ए धायगुड्या, कोणीतरी एका आकटीवरच्या शेकणाऱ्या माणसानं मला आवाज दिला. काय र, ये की शेकायला? नग, मला शाळेला जायचं आहे. अरे ये, मोठ्या शाळेला जाऊन बॅलिस्टर होणार आहेस माहीत आहे. अरे तुझ्या 10 कुणी शाळा बघितली का? 10 पिढ्या तुझ्या होऊन गेल्या म्हणते. कोणतरी तुझ्या शाळेत गेला आहे का म्हणते? आजोबा पंजोबा बाप. मूर्खा म्हणते चालला मोठा शाळेत आणि मोठा बॅरिस्टर होणार आहे. तर गावामध्ये खेड्यामध्ये एखादा शाळेत जाणारा पोरगा जर असेल तर त्याला अशा पद्धतीनं डिवसल्या जात होतं. यालासुद्धा गावातले लोक मोठा बॅरिस्टर होणार आहे म्हणते, चालला मोठा म्हणते. तर इथपर्यंत आपण आजचा हा कथाभाग आजच्या या लेक्चरमध्ये बघितला आहे आपण. आणि इथून पुढचा जो भाग आहे या कथेचा सेकंड पार्ट, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आतापर्यंत आपण काय पाहिलं मित्रांनो? आजच्या लेक्चरमध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची सुटसुटीत व्याख्या पाहिली, जिला ज्या गोष्टीला सुरुवात असते, मध्यांतर असतो आणि शेवट एका बिंदूवर जी थांबते ती गोष्ट म्हणजे कथा. मग कथेला काही ठराविक घटक असतात की कथा ही कुठल्या तरी कथानकाला घेऊन असते. कथेमध्ये पात्र असतात, कथेमध्ये निवेदन शैली असते सुंदर लेखकाची. लेखक हा सुंदर भाषेचा वापर करून संवादाच्या साहाय्याने कथेतलं कथानक फुलवत पुढे नेतो. माझ्या बापाची पेंड ही या 10 कथेपैकी पहिली कथा आज आपण सुरुवात केली आहे. या पहिल्या कथेचं जे काही कथानक आहे ते कथानक म्हणजे एक शाळेतला मुलगा आहे. हा शाळेतला मुलगा सकाळी शाळेला निघतो, शनिवार दिवस असतो आणि त्याला भूक लागलेली असते. या भुकेच्या नादापायी तो जे काही ग्रहण करतो शेंगदाण्याची ढेप म्हणून, तर ते शेंगदाण्याची ढेप नसते तर ते वेगळंच काहीतरी असते. आणि मग ते वेगळंच काहीतरी त्याच्या पोटात गेल्याने त्याची कशी फजिती होते पुढे आणि कसे प्रसंग घडत जातात, ही विनोदी अंगाने खुंदवत नेलेली, समोर सरकवत नेलेली, प्रसंगांच्या कड्यात गुंतून
एक साखळी तयार केलेली कथा आहे मित्रांनो, आणि ती कथा आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघितली. सर्वांना नमस्कार, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपण या कथेचा सेकंड पार्ट बघूया. एवढं आपण लक्षात घेऊया की दमा मिरासदारच्या या कथेमध्ये विनोदी अंगाने एक कथानक या टोकाहून त्या टोकावर नेलं आहे. धायगुळे, शाळेत जाणारा धायगुळे हा या कथेचा नायक आहे. त्याचा बाप, त्याची आई, एवढेच पात्र सध्या आपल्यासमोर आलेले आहे. 3 पात्रे आपल्याला दिसतात. धायगुळे स्वतः, शाळेतला विद्यार्थी, त्याचा बाप, त्याची आई आणि आकटीवर शेकोटी शेकणारे काही एक माणसं आहेत. असे हे 2-4 कॅरेक्टर आपल्याला या कथानकामध्ये आत्तापर्यंत आपल्याला दिसत आलेले आहे. सेकंड पार्टमध्ये आपण उरलेली कथा बघूया. सर्व आज जे ऑनलाईन पद्धतीनं हे विद्यार्थी हे लेक्चर ऐकत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. नमस्कार.